नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडकी बहीण या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण माहिती महिलांसाठी असणार आहे. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 29 सप्टेंबरची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेत जे पैसे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत. तिसरा हप्ता महिलांना मिळालेला आहे. तुम्हाला हा हप्ता आलेला आहे का चेक करा. कारण 25 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला आले नसतील तर काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा, 26 सप्टेंबरला 1500 रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तर 1500 रुपयाचा हप्ता तो कोणत्या महिलांना मिळाला आहे, तर ज्या महिलांना यापूर्वी 2 हप्ते मिळाले आहेत अशा महिलांना 1500 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे तिसरा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे. आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना 3 हप्ते एकत्रित देण्यात आलेले आहेत. म्हणजेच 4500 रुपये त्यांना मिळालेले आहेत. जवळपास सगळ्याच महिलांना राहिलेल्या होत्या, कारण 70% महिलांना 4500 रुपयाचा हप्ता जो आहे तो आलेला आहे. आता बाकीच्या ज्या 30% महिला अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्ते म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे दीड हजार रुपये मिळून 4500 रुपये त्यांना मिळालेले आहेत. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर अशा महिलांना पैसे मिळणार आहे की नाही हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांना आता काळजी करू नका. जर तुमचा फॉर्म मंजूर असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अकाउंटशी लिंक असेल तर 100% तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. 4500 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला ऑगस्टमध्ये फॉर्म भरणे गरजेचे होते. म्हणजेच ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणे गरजेचे होते. जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना हे 4500 रुपये देण्यात आलेले आहेत. तुमचा देखील फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलेला असेल आणि मंजूर असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचे आहे. या ठिकाणी पहा, जर पैसे आले नसतील तर त्यासाठी तुमचा बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की हे चेक करायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर बँकमध्ये जाऊन चेक करावे लागणार आहे. तुम्हाला डीबीटी अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 1500 रुपये मिळवणे, 1500 रुपये मिळणारे ते पैसे तुम्हाला आले की नाही त्यासाठी आधार कार्ड अकाउंटशी सिडिंग आहे का डीबीटी लिंक आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. तिथे तुम्हाला सांगितले जाईल की तुमचा अकाउंट डीबीटी आहे, लिंक आहे की नाही हे पहा. म्हणजेच आज ही तारीख आहे, तुम्हाला आज हा हप्ता मिळणार आहे. आज किती वाजता हा हप्ता मिळणार आहे, तर आज सकाळी हा हप्ता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुमचं बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार तशी तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्या संदर्भातील कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही. फक्त तुम्हाला बँकमध्ये जाऊन आधार लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि लिंक असेल तर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे आणि पुढील सर्व अपडेट जाणून घ्यायचं आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.